जगामधील सगळ्यात महागडा करोडो रुपयांचा सुगंध तयार करणारं एक झाड. कल्पना करा, एका जंगलात उभं असलेलं साधं झाड, बाहेरून अगदी सामान्य दिसणारं, पण त्या झाडाच्या आत लपलेलं असतं द्रवरूप सोनं. होय, आपण बोलत आहे ऊद किंवा अगरवूड, जगातील सर्वात दुर्मिळ आणि महागड्या नैसर्गिक सुगंधांपैकी एक सुगंध देणारं झाड. पण प्रश्न असा आहे की एका साध्या झाडातून इतका महाग सुगंध तयार होतो तरी कसा? चला, हजारो वर्षापूर्वीच्या प्रवासाला निघूया. प्राचीन भारत, आग्नेय आशिया आणि मध्य पूर्वेतील राजदरबारांमध्ये उदाला अतिशय मानाचं असं स्थान आहे. राजे, महाराजे, सुलतान आणि सम्राट धार्मिक विधी, राजदरबार आणि विशेष प्रसंगी उदाची धूप जाळत असत. त्याचा सुगंध हा श्रीमंती, प्रतिष्ठा आणि अध्यात्माचं प्रतीक मानला जाई. आता येतो सर्वात आश्चर्यकारक भाग म्हणजे ऊद हा प्रत्येक झाडात तयार होत नाही. अगरवूड तयार करणाऱ्या एक्वेलेरिया या झाडाला जेव्हा नैसर्गिक जखम होते किंवा विशिष्ट प्रकारच्या बुरशीचा संसर्ग होतो, तेव्हा झाड स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक गडद आणि सुगंधी अशी राळ म्हणजेच रेझिन तयार करतं. वर्षानुवर्षे ही राळ लाकडातच साचत राहते. याच राळयुक्त लाकडाला म्हणतात अगरवूड किंवा ऊद. आश्चर्य म्हणजे जंगलातील हजारो झाडांपैकी फारच कमी झाडांमध्ये उत्कृष्ट दर्जाचा ऊद तयार होतो. म्हणूनच तो इतका दुर्मिळ आणि महाग असतो. आता पाहूया ऊद तयार करण्याची प्रक्रिया. सर्वप्रथम अनेक वर्ष वाढलेली योग्य झाडं निवडली जातात. राळ तयार झालेला काळपट भाग सामान्य लाकडापासून काळजीपूर्वक वेगळा केला जातो. यानंतर त्या लाकडाचे छोटे तुकडे करून ते अनेक दिवस पाण्यात भिजवले जातात. यानंतर सुरू होतं सर्वात महत्त्वाचं काम, ते म्हणजे स्टीम डिस्टिलेशन. मोठ्या स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांड्यात लाकूड आणि पाणी गरम केलं जातं. वाफेसोबत सुगंधित तेल वर येतं. थंड केल्यानंतर त्या वाफेतून अतिशय कमी प्रमाणात शुद्ध ऊद तेल वेगळं केलं जातं आणि इथेच त्याची खरी किंमत समजते. शेकडो किलो लाकडातून कधीकधी फक्त काहीशे मिलीलिटर शुद्ध ऊद तेल मिळतं. म्हणूनच जागतिक बाजारात उत्कृष्ट दर्जाच्या ऊद तेलाची किंमत लाखो रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत जाऊ शकते. आज सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान आणि इतर अनेक मध्यपूर्व देशांमध्ये ऊद हा फक्त परफ्यूम नसून संस्कृतीचा एक भाग मानला जातो. लग्न समारंभ, ईद, धार्मिक कार्यक्रम आणि खास पाहुण्यांचं स्वागत करताना उदाचा सुगंध वापरला जातो. परंतु या मौल्यवान लाकडामुळे अनेक अगरवूड जंगलांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. आज अनेक देशांमध्ये अगरवूडची झाडं ही संरक्षित मानली जातात आणि शाश्वत पद्धतीने लागवड करूनच कृत्रिमरित्या राळ तयार करण्याचं संशोधन आणि उत्पादन केलं जातं, जेणेकरून जंगलांचं संरक्षण व्हावं. मित्रांनो, पुढच्या वेळी तुम्ही ऊद नावाचा परफ्यूम पाहाल तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त एक साधा सुगंध नाही. तो आहे अनेक वर्षांची निसर्गाची जादू, झाडाची स्वतःची वेगळी कथा आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचा सुगंध. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.